माउंट एव्हरेस्टपेक्षा लहान असूनही कैलास पर्वतावर आजपर्यंत का कोणी चढलं नाही? तिथं गेल्यावर वय दुप्पट वेगाने का वाढते? तर असं काय आहे कैलास पर्वतावर? कारण आजपर्यंत कोणी तिथं चढलं पण नाही आणि कोणी तिथं चढण्याचा प्रयाससुद्धा करत नाही. 2001 पासून का कैलास पर्वतावर चढण्यास बॅन लावलेला आहे? तर याच गोष्टीचा आज आपण या व्हिडिओमध्ये फुल डिस्कस करणार आहे. तर चला सुरुवात करूया. द मिस्ट्री ऑफ कैलास पर्वत. कैलाश पर्वत पर भगवान शिव पार्वती के साथ पिछले 21,000 सालों से मेडिटेट कर रहे हैं। कैलाश पर्वत के अंदर एक हिडन शहर है। Took one strand of what is there on that mountain. You won't believe. I was almost 10 to 15 years younger. Climb that changed mountaineering forever. तर काय आहे स्टोरी कैलास पर्वताची? एक व्यक्ती सोडून का कुणी अजून कैलास पर्वतावर चढू शकलं नाही? तर काय आहे कैलास पर्वताचे रहस्य? का अजूनही तिथे दैवशक्ती उपलब्ध आहे, ती कुणाला वर येऊ देत नाही? किंवा त्याखाली दडलेलं शबाला नावाचं शहर? आणि त्यातली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जो पर्वतावर चढणारा व्यक्ती होता तो दुसरा कोणी नसून 5 पांडवांमधला एक भाऊ, ज्याचं नाव युधिष्ठिर असं होतं, तो होता. आणि त्याच्या मनात कुणाविषयी कुठल्याही प्रकारचं कपट नव्हतं. माउंट एव्हरेस्टपेक्षा कैलास पर्वताची उंची 2200 किलोमीटर कमी असूनही त्याच्यावर आजपर्यंत कोणी चढलं नाही आणि माउंट एव्हरेस्टवर कमीत कमी 7,000 जण एवढे चढले आहे. आणि कैलास पर्वतावर वय दुप्पट वेगाने का वाढते? आजपर्यंत जे कुणीही कैलास पर्वतावर चढलं आहे त्याचं असं म्हणणं आहे की तिथं वय दुप्पट वेगाने वाढते. हळूहळू वर गेल्यावर हाताचे नखं दुप्पट वेगाने वाढू लागतात. हाताचे नखच नाही तर डोक्याचे केससुद्धा हे दुप्पट वेगाने वाढतात. जे कुणी गेलं ते कुणीच शेवटपर्यंत जाऊ शकलं नाही, परतून खाली आलं. आणि खाली आल्यावर त्यांचं म्हणणं आहे की कैलास पर्वतावर काहीतरी वेगळी शक्ती आहे ज्यामुळे वय दुप्पट वेगाने वाढते. तर ही खूप शॉकिंग गोष्ट आहे. एवढंच नाही तर एकदा 1999मध्ये अर्न्स्ट मुल्लाशोव यांनी वर चढण्याचा प्रयत्न केला, पण ते खाली परतले. आणि खाली परतून त्यांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिले ज्याचं नाव आहे वेअर डू वी कम फ्रॉम. ते खाली का परतले आणि त्यांनी याच्यात सांगितलं आहे की आम्ही खाली का परतलो. हे होत नाही तर परत एकदा एक पर्वतारोही वर जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या व्यक्तीचं नाव होतं सरजी. जे बाकीच्यांनी केलं तो ते न करता तो त्या पर्वतावर जाण्याचा सर्वात लहान मार्ग शोधतो आणि वर जाण्यास सुरुवात करतो. आणि जेव्हा तो वर जातो तेव्हा त्याला असं रिअलाईज होतं की आपण वर जाऊन चुकी करतो आहे आणि आपल्याला खाली जायला हवं. आणि तो तेच करतो, खाली उतरतो. आणि खाली उतरल्यावर त्याला असं वाटतं आपण जे केलं ते योग्य केलं आणि त्याला त्या गोष्टीचा आनंद होतो. त्याचं असं म्हणणं होतं की कोणती तरी अशी शक्ती आहे जी वर येऊ देत नाही. नंतर चायना गव्हर्मेंट असं ठरवते की जर माणूस वर जाऊ शकत नाही तर आपण आपल्या टेक्नॉलॉजीचा मदत घेऊन आपले हेलिकॉप्टर वर पाठवू. आणि त्यासाठी ते नासाची मदत घेत्या आणि चेक करत्या हवामान कोणत्या दिवशी चांगलं आहे. आणि ज्या दिवशी हवामान चांगलं असतं त्या दिवशी ते हेलिकॉप्टर वर पाठवतात. हेलिकॉप्टर वर तर जाते, पण असे काही घडते जे सगळ्यांना शॉक करून टाकते. अचानकच हवामानात बदल होतो, काळे ढग येतात आणि लगेचच वातावरणात फार मोठा बदल घडून येतो आणि त्यांना ते मिशन थांबवावं लागतं. आणि त्यानंतर काहीतरी वेगळेच घडते. 2001मध्ये चायना गव्हर्मेंट पर्वतावर चढण्यास आणि तिथून विमान हेलिकॉप्टर उडवण्यास सक्त बॅन करून टाकते. या गोष्टीचं कारण काय असू शकतं? तर यावर वैज्ञानिकांचं फक्त एकच म्हणणं आहे की तो पर्वत पृथ्वीच्या सेंटरला येतो आणि त्यामुळे तिथे असे वेगवेगळे कारणं घडतात आणि त्यामुळे तिथे कोणीच चढू शकत नाही. आणि याच प्रश्नाचे उत्तर भाविक भक्ताकडून असे येते की तिथे महादेव पार्वतीचा वास आहे, त्यामुळे तिथे कोणी जाऊ शकत नाही. तर काय आहे खरी रिॲलिटी ही अजून कुणालाच माहीत नाही. आपल्याकडे इतकी आधुनिक शक्ती असूनही ते रहस्यच आहे. द मिस्ट्री ऑफ कैलाश पर्वत.